या आठवड्यामध्ये पंढरीनाथ कांबळे आणि जितेंद्र जोशी या दोन नवीन कलाकारांची या मंचावर एंट्री झाली आणि त्यांनी आपलं गाणं या मंचावर सादर केलं होतं. दोन्ही परीक्षकांनी असं सांगितलं होतं त्यावेळेस की त्यांनी हा निर्णय राखून ठेवलाय. अवधूत, वंदनाताई, त्यांचं नक्की काय करायचंय? आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला की दोघांनाही या स्पर्धेत भाग घ्यायला परवानगी द्यायची. अरे वा. त्यामुळे आता ही स्पर्धा पुढे 9 कलाकारांची होणार आहे आणि अशीच अटीतटीची होणार आहे, यामध्ये शंका नाही. मला सांगा, तुम्हाला उपदेश केलेला आवडतो का हो? नाही ना? तसंच एक गंमत अशी आहे भारुडाची, जो लोकसंगीताचा एक अतिशय प्रचलित प्रकार आहे की नुसतंच मनोरंजन नाही तर त्याच्याबरोबर एक हलकासा उपदेश सुद्धा या आपल्या भारुडांमधून आपल्याला मिळत असतो. त्यामुळे समाज प्रबोधन आणि मनोरंजन असं ज्या एकाच लोकसंगीताच्या प्रकारात आहे, असंच एक भारुड घेऊन आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात केतकी थत्ते. अगं काय झालं बाई? दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अहो दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अगं पर असं का? मोडकच घर आणि तुटकच छप्पर. मग असं नका. अव मोडक घर आणि तुटक छप्पर. पर राहा की त्यात. पण राहायला जागाच नाही, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हो फाटकच लुगड, तुटकीच चोळी. अगं ती तरी कुठं मिळती या? अव फाटक लुगड आणि तुटकी चोळी. मग शिवून घे की. शिवायला चावटच वाटती या. शिवायला मग शिव म्हणता. आता चावटतं हे वाटायला लागले मला. हा म्या म्हणती शिवायला दोराच नाही, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हो कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. अगं ती तर लई गोड लागती या. अव कळण्याची भाकर आणि नुसतीच आंबाड्याची भाजी. मग काय झालं त्यात? वर तेलाची धारच नाही, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. हो एका जनार्दनी समरस झाले. काय सोमरस? मला तर लई आवडतो या सोमरस. देवा 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 देवा, सोमरस नाही होय, समरस समरस. म्हणजे ओ एक रूप एका जनार्दनी समरस झाले. एका जनार्दनी समरस झाले. समरस झाले. अगं झालीच ना एकदाची समरस. पण तो रस येथे नाही. अरा काय म्हणायचं हिला? अवधूत सर, एवढा कोरस गायला या सगळ्यांनी, म्हणते कोरस येथे नाही. अरे गपके, कोरस नाही तोरस. पण तोरस येथे नाही, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अव दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हो अभि, मला असं वाटतं की जितू जोशी आणि पंढरीनाथ कांबळे ह्या दोघांच्या बरोबर अजून तिसऱ्या पण एका नावाचा विचार करायला हरकत नाही वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये. ते म्हणजे अमरोक. एक कमाल गायलीस. पण केतकी, एकतर तू ती जी काय पोज पकडली एक सिंपल पोज होती, पण त्याच्यात तू सॉलिड चाबूक दिसत होतीस म्हणजे. थँक्यू. आणि मुख्य म्हणजे तू गाणी जी निवडतीस ती सगळी आपल्या आवाजाला सुटेबल अशी गाणी निवडतीस. खूप मजा येते, त्यामुळे खूप कॉन्फिडंट परफॉर्मन्स होतो. जाम मस्त, जाम मस्त, मजा आली. थँक्यू सो मच. इतकी तू हेच गाणं का निवडलं, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई? हा
मला भारूड असं ऑप्शन आला होता आणि मला हे आवडतं खूप नाही, म्हणून पण अमृता गायली, दीप्ती गायली, त्या सगळ्या लग्न झालेल्या आहेत, त्या नाही म्हणाल्या की मला नवरा नको. पण हे ऍक्च्युली लग्न झालेल्या बाईचंच गाणं आहे काही की असो, ती पण म्हणते नवरा की नको मला नवरा नकोय हा. हा मी तू कळलं होतं गाडी काय कोण घ्यायचंय म्हणजे मला? याच्यात काहीच चांगलं नाहीये, हे नाहीये ते हा. नाही, हे चांगलं आहे तर ते नाहीये. तर ते म्हणजे लग्न काहीतरी झालं- कारण शोधतेस तू आणि तुला ते कारणात फिट बसणारं गाणं पण मिळालं, त्यामुळे तू अगदी मजेत गायलीस हे गाणं. हा नाही, मस्त गायली, छान गायली. वंदनाताईंनी प दिलाय, अवधूतने ध दिलाय. बरं केतकी, आता राजकुमाराबद्दल बोलायचंय की नाही, पण सगळं तू नकार घंटाच चालू आहे पण तुझा. राजकुमार असेल तर बोलणार ना मग कुठला. त्याच्या आधीच काय नाही 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 सगळं. पण नकोच आहे. पण ठीक आहे, नाही नाही जरी म्हणतेस तू, तरी दादल्याबद्दलच्या अपेक्षा काय आहेत जरा ते सांग आम्हाला. बापरे, अपेक्षा. स्वच्छ, दारू न पिणारा, सिगरेट न ओढणारा, दाढी ह्याच्या- असलेली हा आणि व्हेजिटेरियन, Vegetarian. शाकाहारी प्राणी हवा मला. चला बघा, पण मग आज आयडिया सारेगमपचे सगळे प्रेक्षक, आयडिया सारेगमप विवाह संस्था काही क्षणांपुरती आम्ही इथे उघडलेली आहे. इच्छुक वरांनी स्वच्छ असणाऱ्या, व्हेजिटेरियन असणाऱ्या, पण कुठली दादला व्यसनं- नको ग बाई. पण आता तू अपेक्षा पण सांगतेस, मग नको पण अपेक्षा म्हणतेस. सांगितल्यात, मग ते पण- बघून घेतील. आता भारूड इतकं छान तिने सादर केलंय. नंदेश, उदेश, मला तुम्हाला दोघांनाही विचारावं असं वाटतं, भारुडाबद्दल आम्हाला काही सांगा ना. भारूड म्हणजे जे बहुरूढ आहे त्याला भारूड म्हणतात. भारूड म्हटल्यानंतर ते नुसतं गाणं नाही, ती द्विपदी नाही आहे. तर त्या 2 ओळींमधला जो अर्थ, जो भारूडकार आहे तो त्यातला गर्भित अर्थ समजावून सांगतो आणि तो एवढं रंगवून सांगतो की त्याच्यामध्ये भरपूर असं प्रबोधन असतं आणि ते चिमटे काढत काढत, हसवत हसवत लोकांना अंतर्मुख करायला लावतं, ते भारूड. आणि याच्यामधले जर गंमत सोडली तर त्याचा अर्थ फार वेगळा आहे. म्हणजे एक पूर्ण रात्रही जाईल एवढं असं ते सांगण्यासारखं आहे. तर छान हे भारूड आहे आणि साबळे अण्णांचं भारूड त्यांना शतायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करीन देवाकडे. धन्यवाद उदेश, थँक्यू. बरं, दादला बिदला ठीक आहे, पण वोट्स तर हवेत ना. मी जर अशी छान छान वेगवेगळी गाणी या मंचावर सादर करावी आणि तुम्हाला ती ऐकायला मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर मला खूप खूप मतं द्या. माझा कोड नंबर आहे 7. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 7 आणि पाठवून द्या 57575 या नंबर. आयडिया मोबाईल धारक 55456001 वर SMS पाठवू शकता. केतकी, पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू शुभेच्छा. थँक्यू.